मंडळी, काहीही झालं तरी मराठी बोलणार नाही. तरीही रिक्षा टॅक्सी चालकांना मराठीची सक्ती केली तर संप करू, मुंबई बंद पाडू, ही आव्हानात्मक भाषा बोलली जाते. प्रवाशांना वेठीला धरण्याची धमकी दिली जाते. मला सांगा, ही हिम्मत येते कुठून? रिक्षा टॅक्सी चालकांना किमान मराठी बोलता आणि वाचता आलं पाहिजे, ही सरकारनं भूमिका घेतली. मग चुकलं काय? तुम्ही वेळ मागू शकता, आम्हाला वेळ द्या, आम्हाला शिकवा, आमची तयारी आहे म्हणू शकता. पण तसं न करता त्याला ज्या पद्धतीने विरोध केला जातोय, ही अरेरावी आणि दंडेलशाही फक्त महाराष्ट्रात चालू शकते. जगात कुठेही गेला तरी स्थानिक भाषेमध्ये व्यवहार करणं अनिवार्य असतं. महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येणं हा केवळ नियम नाहीये, तो प्रवाशांच्या सोयीचा आणि हक्काचा प्रश्न आहे. जर ग्राहकाला आपल्या राज्यात स्वतःच्या भाषेत संवाद साधता येत नसेल तर ती शोकांतिका नाहीये का? अरे, ज्या महाराष्ट्राच्या भूमीनं आजवर सगळ्यांना आपल्या कवेत घेतलं, पोटाची खळगी भरली, भाकरी दिली, आधार दिला, सन्मान दिला, ओळख दिली, जगण्याचं बळ दिलं, तिचा सन्मान करायला सांगितला तर त्या उपकाराची ही परतफेड, हे दुर्दैवी नाहीये का? हे दुर्दैवी तर आहेत, पण संतापजनक पण आहे. ही अरेरावी केवळ प्रशासनाच्या विरुद्ध नाहीये, तर त्या सामान्य मराठी माणसाच्या विरोधात सुद्धा आहे. महाराष्ट्रात राहून याच राज्यातल्या प्रवाशांच्या जीवावर आपली जी उपजीविका चालते, इथल्या सरकारी नियमांना आपण आव्हान देत आहोत, त्याच्या विरोधात शक्ती प्रदर्शन करत आहोत, हे कशाचं लक्षण आहे? म्हणूनच प्रश्न विचारला जातोय की तुम्हाला भाकरी देणारी मराठी शिकायला जर तुमची तयारी नसेल, त्याला जर तुमचा नकार असेल, तर अशा लोकांना महाराष्ट्रात काम करण्याचा खरंच नैतिक अधिकार उरतो का हो? जी पोट भरते तिला विरोध करणं हे केवळ भाषिक अनास्था नाहीये, हा अपमान नाहीये का? मग ही एक प्रकारची दादागिरी नाहीये का? महाराष्ट्राच्या सहनशीलतेची ही चेष्टा नाहीये का? आपल्या भाषेत सेवा मिळणं ग्राहकाचा हक्क आहे. परिवहन मंत्री म्हणाले, एक बार मैं कमिटमेंट करता हूं तो मैं खुद की भी नहीं सुनता. त्यांना हे आता सिद्ध करावं लागेल. तुम्ही कायद्याची अंमलबजावणी करून दाखवा, हिम्मत दाखवा, तरच दंडेलशाहीला लगाम बसेल. नियमांचं पालन करणाऱ्यांचा सन्मान आणि नियमांच्या पायाखाली तुडवणाऱ्यांना कायद्याचा धाक काय असतो हे दाखवणं गरजेचं आहे. कारण या महाराष्ट्राची मराठी भाषा राजभाषा आहे. मराठी इथली पोटाची भाषा आहे आणि त्यामुळे तिचा सन्मान होणं ही माफक अपेक्षा महाराष्ट्राची असेल तर त्यात चुकलं का?